झालं ना, मेथी झाली, कोथिंबीर झाली आणि चला बघूया आजच्या व्लॉगला आपण काय काय बघणार आहोत ते. फिदो काय स्माइल न बोलता स्माइल. कोण स्माइल करते? स्माइल कोण करते? हाय कर आणि स्माइल कर, स्माइल पण कर. स्माइल तर आपल्याला एकदम लगेच पटकन येते स्माइल ना. आज जेवण आपण मित्रांनो हॉटेलच करतो इकडे. तर बघा जेवणामध्ये आज काय काय आहे. ही भाजी आहे चवळीची शेंगाची भाजी आहे मला वाटतं, आणि मटार आहे. ही पालकची सुकी भाजी आहे, आणि ही मस्तपैकी पिवळी डाळ आहे आपल्या आज जेवणामध्ये. आज चटणी दिलेली नाही मला वाटतं, आणि मेथीचे ठेपले आज आमच्या टिफिनला बनलेले. तर आज ते ठेपले आहे. तर आपण आज ह्या गोष्टीचा आनंद घेतो आहे. तू खाना खाया? सब लोग खाना खाए? तू खाना बाकी आहे? अरे खाना जेवला का रे? चला ठीक आहे. तर आपण त्या गोष्टीचा मित्रांनो आनंद घेऊया. तुम्ही पण तोपर्यंत जेवून घ्या आणि आमचा ब्लॉग बघत राहा. आज जेवण आपण मित्रांनो हॉटेलच करतो इकडे. तर बघा जेवणामध्ये आज काय काय आहे. ही भाजी आहे चवळीची शेंगाची भाजी आहे मला वाटतं, आणि मटार आहे. ही पालकची सुकी भाजी आहे, आणि ही मस्तपैकी पिवळी डाळ आहे आपल्या आज जेवणामध्ये. आज चटणी दिलेली नाही मला वाटतं, आणि मेथीचे ठेपले आज आमच्या टिफिनला बनलेले. तर आज ते ठेपले आहे. तर आपण आज ह्या गोष्टीचा आनंद घेतो आहे. तू खाना खाया? सब लोग खाना खाए? तू खाना बाकी आहे? अरे खाना जेवला का रे? चला ठीक आहे. तर आपण त्या गोष्टीचा मित्रांनो आनंद घेऊया. तुम्ही पण तोपर्यंत जेवून घ्या आणि आमचा ब्लॉग बघत राहा. पिझ्झा बघा चाललेला आहे. कोणता पिझ्झा आहे रे? हाँ तंदूरी पनीर पिज़्ज़ा है. कौन सा? तंदूरी. अब तो सिखा नहीं तू कौन सा पिज़्ज़ा है करके. ये तंदूरी पनीर पिज़्ज़ा है. तंदूरी पनीर पिज़्ज़ा स्मॉल साइज है. ठीक है, चलो जाने दे. बढ़िया. चलो हाय मित्रांनो, आज इकडे जेवण करणार आहे. तर बघा जेवणामध्ये आज काय आहे. आपला आवडता झुणका आहे, आणि ये काय सब्जी आहे रे? ही वाटाण्याची सब्जी आणलेली आहे, वाटाण्याची भाजी आहे. आणि बघा वा 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 काय सजवलं आहे. क्या किस खुशी में सजाया है रे इसको आज? चलो ये भी बढिया. बता आता ती इच्छा झाली की जरा काहीतरी सलाड वगैरे सजवून देऊया, म्हणून हे मस्तपैकी टोमॅटो लावलेला आहे. इथं काकडी केलेला आहे, एक ज्वारीची भाकरी आहे छानपैकी, आणि वाटाण्याची उसळ आणि झुणका असा एक स्पेशल मेनू आज आपल्यासमोर आलेला आहे. तर आजची संध्याकाळ हे आपण खाऊन दिवस काढायचा आहे. चला ये ट्रे उठा लेना रे श्रीराम. ये ट्रे उठा ले. अनिल को पूछ, अनिल खाने वाला है क्या? अनिल को पूछ, अनिल कुछ खाने वाला क्या इसमें से? चला मित्रांनो, तुम्ही पण जेवण करून घ्या. आता रात्रीची वेळ होत चाललेली आहे, तोपर्यंत मी पण जेवण करून घेतो. नाही बघा चटणी आहे मस्त आंब्याची, ती पण फार टेस्टी लागते. चलो आज थोडी थंडी पडलेली आहे बऱ्यापैकी. तर सूपचे वगैरे ऑर्डर्स आलेले आहेत. हे मंचुरियन सूप चाललेलं आहे, आणि नूडल्स चाललेले आहेत. तू काय खात? मशरूम आहे. हाँ हाँ ये मशरूम सूप है. ये 2 मंचूरियन सूप है, मशरूम सूप है. चलो जाने दो फटाफट. क्या है रे? दे जरा ये थोड़ा घर के लिए पार्सल करना पानीपुरी. हाँ घर में लेके जाने के लिए थोड़ा पानीपुरी बढ़िया से पार्सल करो, जरा लेके जाते. रगड़ा सूखा रगड़ा है ना? हाँ सूखा रगड़ा, थोड़ा फ्रेश वाला रगड़ा थोड़ा सा पैक करके दे. चटनी है ना बढ़िया? चटनी खत्म होने को आया क्या? अच्छा है ये, ऐसा ये बढ़िया है. तो थोड़ा चटनी भी दो और ये भी दो. चलो घर के लिए आज पैक करके दो. पानी बचा है ना? हाँ पानी है बहुत सारा. पानी पण आहे भरपूर आज. तर आज घरी घेऊन जाऊया एक पॅकेट आणि पुरी. दे 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 दे. काच बंद किया क्या वो साइड में? केक का काच बंद किया क्या? मतलब माझी इथे पाणीपुरी झालेली आहे पॅक जायसाठी. केक का शॉप बंद किया की हाँ. चला केकचा आज कोण नाही आहे, पिंकी वगैरे कोण नाही, त्यामुळे मलाच बघायला लागते. संपूर्ण झालेलं आहे ऑलमोस्ट. थोडाफार शिल्लक राहिलेले आहेत अजूनपर्यंत काउंटरला. आज घरी न्यायला आपण शोरमा घेण्यासाठी इथं आपण आलो. इथं आपण नेहमी शोरमा घ्यायला येतो, आणि इथली शोरमाची टेस्ट भरपूर चांगली आहे, आणि सर्व गोष्टी प्रॉपर असतात इकडे बघा. तर इकडे मी घरी न्यायला शोरमा घेतला.
एक श्रीरामला खाण्यासाठी पण घेतला इकडे. श्रीरामने खाल्लासुद्धा. आणि आम्ही गरम करून शोरमा त्याकडनं बनवून घेतलं. बघा त्याच्याकडे तर हे डेली एवढं चिकन तो लावून साधारणतः संपवतो पण रात्रीच्या वेळेपर्यंत. आणि इथला स्टेशनच्या समोरच आहे, भविष्य स्टेशनच्या समोर याचं शोरमाचं दुकान आहे. आणि भरपूर याच्याकडे गर्दीसुद्धा असते आणि शोरमाची टेस्टसुद्धा याच्याकडे भरपूर चांगली असते. तर इकडून मी 3 शोरमा पॅक करून घेतले आणि एक श्रीरामसाठी सुद्धा घेतला खाण्यासाठी ताबडतोब. हे बघा, एकमध्ये मायोनीज आणि 2 चिकनची कटिंग मध्ये काहीच नाही सॉस वगैरे. अशा प्रकारचे आपण शोरमा घेतो कारण की ही लोक सॉसवाले मायोनीजवाले शोरमा वगैरे खात नाही. ते बघा अशा प्रकारे हे शोरमाची मशीन लावून जेवढा पोर्शन त्यांचा हे होतो तेवढा पोर्शन ते कट करून घेतात आणि मग त्यानंतर ब्रेडला लावतात. अशा प्रकारे शोरमाचा कारभार आहे. आता पुष्कळ वाढलेलं आहे ट्रेंडिंग. बोईसरसुद्धा भरपूर शोरमावाले झालेत. पूर्वी एक पण नव्हता, आता जवळजवळ 4 ते 5 झालेले आहे. हे बघा, हे अशा प्रकारे नंतर कट करून बारीक बारीक पीसेसमध्ये कट करतात चिकनचे. आणि हे संपूर्ण कट झाल्यानंतर हे बघा ते शोरमाचा जो ब्रेड असतो त्यावर लावतात मायोनीज वगैरे आणि त्यावर हे चिकन असं लावून टाकतात आणि नंतर त्यात परत वरतून मायोनीज टाकतात आणि ते लगेच पॅक करतात. झालं, सिंपल, लगेच रेडी. आणि ते आमच्या घरच्यासाठी हे स्पेशल फक्त ब्रेड आणि चिकन. हा एक वेगळा प्रकार. हे पण ताबडतोब असं पॅक करतात आणि लगेच हे बघा 2 मिनटामध्ये रेडी. हा ना. हा बघा, हा आपला रस्ता आहे ऑन द वे टू होम. हे आपण डायरेक्ट इथून स्टेशनच्या समोरचा हा एरिया आहे. बरोबर रात्रीच्या वेळेला एकदम शांतता, अजिबात रोडला गाड्या वगैरे नाही आहेत. आणि इथून येताना मग श्रीरामला पाठीमागे मोबाईल दिला, त्याला म्हटलं थोडंफार तू शूट कर. आणि हे असं आम्ही स्टेशनच्या बरोबर समोर एक्झॅक्टली आलेलो आहोत. हे साधारणतः इथून अर्धा किलोमीटर पण नाही आहे आमचं घर. आणि इथे येताना हे रस्त्यामध्ये एक भाजीवाली असते, तिकडून भाज्यासुद्धा घेतो. बघा तिकडे जाऊया आपण आणि तिकडे कशी भाजी आहे ते पण आपण बघूया. आता तेव्हा इथे आल्यानंतर लगेच थोडं पुढे आलं की लगेच ती भाजीवाली आहे. ह्या बघा, यांच्याकडनं आपण भाजी घेतो. तांदूळ भाजी आहे का? मेथी घ्या ना, 20ला 3 गडी घ्या. 10 20ला 3 हो, लास्ट द्या. ती 20ला 3 द्या. आणि अजून काय? कोथिंबीर कितीला आहे? 10ची आहे. द्या कोथिंबीर द्या. तांदूळ तू तांदूळ घ्या ना, भाजी बघा किती छान आहे. ती नको. आणि हे द्या पालाभाजी फुलं नरम पडले तर आहेत बरे. मग मी चांगले देते तुला. हां, मग चांगले फुलांचं एक वाटत आहे. कसं आहे फुलांचं वाटत? 20ला हे देते. अजून काय? बस झालं ना. मेथी झाली, कोथिंबीर झाली आणि हे कोथिंबीर किती? 1च 2? नाही, कोथिंबीर एकच. एक मीठ हे जा फुलांचा एक वाटा. हां, फुलांचा एक वाटा. कसा आहे तो वाटा फुलांचा? चांगले देते. 20ला आहे. 20ला ना. हां, फुलांचा एक वाटा द्या. कांद्याची पात सुकून गेले एकदम. हो, हे घेऊ नको. हां, ती फुलं चांगली आहे. दे जरा कॅमेरा दे इनका. हे बघ, ह्या संध्याकाळी नेहमी ते असतात. रात्री असतात 11च्या दरम्यान. यांच्याकडे सर्व भाज्या फ्रेश असतात. मेथी असते, कोथिंबीर असते, सर्व गोष्टी असतात. फुलं वगैरे पण असतात आणि एकदम फ्रेश. कुठली भाजी घ्या फ्रेश. मी साधारणतः येतो बऱ्यापैकी, आठवड्यातनं 1-2 वेळा तरी याच्याकडे घ्यायला येतो रात्रीच्या. चला आता आपण निघूया आपल्याकडे पुढं घरी जायसाठी. तोपर्यंत चला मित्रांनो, गुड नाईट करूया.